नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेसाठी एक नवीन प्रश्न बघणार आहोत. हे जो बोर्डवर लिहिलेला आहे 6 सेंटीमीटर लांबी आणि 8 सेंटीमीटर रुंदी असेल तर आयताचे क्षेत्रफळ आणि त्याची परिमिती काढा. म्हणजे लेंथ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर फॉर द रेक्टँगल अँड फाइंड इट्स एरिया अँड पेरिमीटर. हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, तुमच्या सगळ्यांसाठी बेसिक मॅथ्स आपण चालू केलेलं आहे. त्याच्यामधला हा एक निवडक प्रश्न मी तुमच्या समोर सादर करणार आहे. बघूया आपण त्याचा आन्सर कशा पद्धतीने येतो. प्रथमतः आपण या ठिकाणी एक रेक्टँगलची डायग्राम काढूया. आयताची डायग्राम आपण इथे काढलेली आहे. या आयताला नाव देऊ आपण ABCD. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6 सेंटीमीटर लांबी सांगितलेली. लांबी म्हणजेच लेंथ. मग लेंथ इज इक्वल टू किती दिलेलं आहे 6. मग आपण या ठिकाणी 6 देऊया. त्याच्यानंतर रुंदी किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर म्हणजे ब्रेथ बी आपण त्याला वापरू म्हणजे 8 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण काय करूया 8 सेंटीमीटर. आता आपल्याला फाइंड काय करायचं याच्यामध्ये क्षेत्रफळ म्हणजे आयताचे क्षेत्रफळ म्हणजे मग पूर्ण ह्या आयताचे आपल्याला क्षेत्रफळ शोधायचे आहे. तर मग आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. अशा पद्धतीने आपण त्याचं क्षेत्रफळ लिहू शकतो. इंग्लिशमध्ये एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू L इंटू B. मग आपल्याला इथं किंमत आपण लिहिलेली आहे. लांबी म्हणजे L म्हणजे किती आहे 6 आणि B म्हणजे ब्रेथ म्हणजे रुंदी किती आहे 8 सेंटीमीटर. मग 6 किती होता 48. आपल्याला एकक काय दिलेलं आहे cm. मग आपण इथं cmचा स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो. किंवा याच्याऐवजी आपण चौरस सेंटीमीटर असंही एकक त्या ठिकाणी लिहू शकतो. हे झालं आपलं पहिलं पार्ट. आता आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा पार्ट विचारलेला आहे की आयताची परिमिती म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पेरिमीटर म्हणजे रेक्टँगल ऑफ पेरिमीटर. म्हणजे आयताची परिमिती. आयताची काय विचारलेली आहे परिमिती. मग आपल्याला सूत्र या ठिकाणी लिहावं लागेल. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. किंवा याचं दुसरं पण एक सूत्र दिलेलं आहे 2 कंसात 2 लांबी अधिक 2 रुंदी. असं पण आपण सूत्र इथं वापरू शकतो. दोघांचा अर्थ एकच होतो. बघा 2 कंसात लांबी म्हणजे किती दिलेलं आहे 6 प्लस रुंदी म्हणजे किती दिलेलं आहे 8. मग आपण यांची बेरीज करूया. ॲडिशन ऑफ द लेंथ प्लस ब्रेथ म्हणजे किती होता 6 प्लस 8 किती होता 14 म्हणजे 14. ओके. हे या ठिकाणी कंसात दिलेलं आहे म्हणजे यांचा गुणाकार करायचा. 14 दोन्ही किती होतात 28 है ना. 14 टू 28. विद्यार्थी मित्रांनो, परिमितीचं एकक हे कशामध्ये राहतं सेंटीमीटरमध्ये राहतं. कशामध्ये राहतं सेंटीमीटरमध्ये. फक्त ज्यावेळेस आपण एरिया काढतो क्षेत्रफळ तेव्हाच तिथं सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर आपण असं लिहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण छानपैकी एक आज रेक्टँगलचा आयताचा टॉपिक बघितला आहे. अजून पुन्हा असेच वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण ह्या चॅनलद्वारे येणार आहोत. तरी पण तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.